ಇದೇ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಘೋಷಣೆಗಳು ಕೇಳಿ ಬಂದುವಂತೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಿಮಗೆ ಡೇಟ್ ಸಮೇತ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಫೆಬ್ರವರಿ 24, 2023 ಮೋದಿ ತೇರಿ ಖಬರ್ ಖುದೇಗಿ ಅನ್ನುವ ಘೋಷಣೆ ಮೊಳಗಿತ್ತು. ಪವನ್ ಖೇರಾ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಇದೇ ದೃಶ್ಯಗಳು. ಫೆಬ್ರವರಿ 24, 2023 ಮೋದಿ ತೇರಿ ಖಬರ್ ಖುದೇಗಿ. ಎಕ್ಸಾಕ್ಟಾಗಿ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಏನು ಅಂತ ನೆನಪಾಗ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ಆವತ್ತಿನ ಡೇಟಿಗೆ ಆಗಿದ್ದದು. ಜೋರು ಆಕ್ರೋಶ ಬಂತಿದ್ದಕ್ಕೆ ಮೋದಿ ತೇರಿ ಖಬರ್ ಖುದೇಗಿ ಅಂದರೆ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ವಿರೋಧಿಗಳಿರ್ತಾರೆ, ಶತ್ರುಗಳಾಗಬಾರ್ದು ಅಷ್ಟೇ. ಖಬರ್ ಖುದೇಗಿ ಅಂದರೆ ಏನು? ನಿಂದು ಗುಂಡಿ ತೆಗೆಯುತ್ತೆ ನಿಂದು ಅಂತ, ಅಂದರೆ ಸಾವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇರುವಂಥ ಘೋಷಣೆ ಅದು ಬೇಸಿಕಲಿ. ಆ ಹಂತಕ್ಕೆ ರಾಜಕಾರಣ ಹೋಗಬಾರ್ದು, ಬಟ್ ಅಲ್ಲಾಗಿತ್ತು ಆ ಘೋಷಣೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಚರ್ಚೆ ಆಯಿತು. ನಿನ್ನೆಯ ಸಮಾವೇಶದಲ್ಲೂ ಆ ಘೋಷಣೆ ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಆಗಿ ಮೊಳಗುತ್ತಂತೆ. ಮೋದಿ ತೇರಿ ಖಬರ್ ಖುದೇಂಗೆ ಅಂತ. 2023 ಫೆಬ್ರವರಿ 24 ಘೋಷಣೆ, ಯಾರೋ ತೆಗಿತಾರೆ ನಿಮ್ಮ ಗುಂಡಿನ ಅಂತ, ಇಲ್ಲಿ ನಾವೇ ನಿಮ್ಮ ಗುಂಡಿ ತೆಗಿತೀವಿ ಅನ್ನೋ ಥರದ ಘೋಷಣೆ. ಮೋದಿ ತೇರಿ ಖಬರ್ ಖುದೇಂಗೆ, ಆಜ್ ನಹಿ ತೋ ಕಲ್ ಖುದೇಂಗೆ ಅಂತ. ಇವತ್ತಲ್ಲ ನಾಳೆ ತೆಗಿತೀವಿ ಅಂತ. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಒಂದು ಸಲ ಅದನ್ನು. ಈ ಘೋಷಣೆ ವಿಷಯ ಈಗ ನಡೀತಾ ಇರುವ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಬಂತು. ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ವಿವರವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕ್ಷಮೆ ಕೋರಬೇಕು ಅಂತಾರೆ. JP ನಡ್ಡಾ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು ಮೊದಲು, ಆ ನಂತರ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕ್ಷಮೆ ಕೋರ್ಬೇಕು ಈ ಘೋಷಣೆಗಳಿಗೆ, ಈ ಹಂತಕ್ಕೆ ರಾಜಕಾರಣ ಹೋದರೆ ಹೆಂಗೆ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ವಾದ್ರಾ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು. ಫಸ್ಟ್ ಇವ್ರು ಮಾತಾಡಿದ್ದು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. सर, बहुत ही दुख के साथ और उद्वेलित मन से मैं एक विषय को सदन के सामने लाना चाहता हूं कि कल जो कांग्रेस पार्टी की रैली हुई उसमें नारे लगे, मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी। ये तरीके के नारे कांग्रेस पार्टी के सोच और मानसिकता को दर्शाता है। ये नामदारों के झंझलाहट को स्पष्ट इंगित करता है, और साथ में इस तरीके की बात कहना एक प्रधानमंत्री जी के खिलाफ और मृत्यु की कामना करना, यह अपने आप में बहुत ही निंदनीय है। इसके लिए हमारे नेता प्रतिपक्ष और कांग्रेस पार्टी के नेता यहां बैठी हैं, आदरणीय सोनिया गांधी जी, इनको देश से माफी मांगनी चाहिए और देश से माफी मांगनी चाहिए, और ये नामदारों की झंझलाहट है इसको समझना चाहिए। और मैं ये भी कहना चाहूंगा कि हम लोग सब इस सदन का सदस्य है, अलग अलग पार्टी से। हम लोग एक दूसरे का विरोधी है, हम दुश्मन नहीं है। आप बात को सुनो, गंभीरता से सुनो बात को। हम लोग एक दूसरे के दुश्मन नहीं है, हम एक दूसरे के विरोधी हैं। 2014 में बीजेपी का एक MP ने एक गलत शब्द प्रयोग किया था विरोधियों के ऊपर। प्रधानमंत्री मोदी जी ने तुरंत अपना MP को माफी मांगने के लिए कहा, और उन्होंने माफी मांगी, क्योंकि हम इस सदन में लोगों के द्वारा चुने हुए प्रतिनिधि के हिसाब से काम करते हैं। कल कांग्रेस के रैली में प्रधानमंत्री मोदी जी का कब्र खोदने के लिए बात कहा गया है। ये इस देश के लिए बहुत दुखद समय है कि कांग्रेस पार्टी ऐसा शब्दों का इस्तेमाल करते हैं, और कि यहाँ पे सरकार खुद सेशन को डिस्टर्ब कर रही है, कि पार्लियामेंट्री अफेयर्स के मंत्री खुद क्वेश्चन आवर को डिस्टर्ब कर रहे हैं। ये आप नहीं पूछ रहे कि क्या हो रहा है संसद के अंदर। तो हम लोग आपस में बात कर रहे थे कि किसने कहा ये सब, हमें तो मालूम ही नहीं है। हमें मंच पे तो बिल्कुल ऐसा नहीं हुआ।
फिर पता चला कि पब्लिक में किसी ने इंटरव्यू दिया, पब्लिक में कोई कह रहा है, कोई कार्यकर्ता है या कौन है, किसी को मालूम भी नहीं है कौन है, उनको खुद नहीं मालूम कौन है, तो सदन में उठा क्यों रहे हैं, और वो भी क्वेश्चन आवर के टाइम। मुझे लगता है चलाना ही नहीं चाह रहे हैं। अब किस लिए हमने पोल्यूशन पे डिबेट मांगा है, वो भी नहीं कर रहे हैं। तो मतलब अगर सदन चलाना ही नहीं है तो फिर ऐसे, इससे अच्छा तो बंद कर दीजिए। कि ಯಾರೋ ಎಲ್ಲೋ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ರು, ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಯಾರಾದರೂ ಕೂಗಿದ್ರ? ಯಾಕೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ಸದನದ ಸಮಯವನ್ನು ಸರ್ಕಾರನೇ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದರೆ ಹೆಂಗೆ ಅಂತ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ವಾದ್ರಾ ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರೋ ಎಲ್ಲೋ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ದೇ ವಿವಾದಗಳಾಗೋದು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಏನು ಓಟ್ ಚೋರಿ ಅಭಿಯಾನವನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಅಭಿಯಾನದ ಸಮಾರಂಭ, ಆ ಸಮಾರಂಭದ ವೇದಿಕೆಯ ಕೆಳಗಡೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಾಯಿ ಬಗ್ಗೆ ಏನೋ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಘೋಷಣೆಗಳು ಮೊಳಗಿಬಿಟ್ಟು ಬಿಹಾರ ಎಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಇಶ್ಯೂ ಆಯಿತು ಅದು. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.